तुम्ही तुमच्या घरच्यांना कधी म्हणून बघितलेलं आहे का तुम्हाला फुल टाईम कंटेंट क्रिएशन करायचं आहे, मी जे काही करतोय मला ते सोडून द्यायचं आहे? तर घरचे मानले नसतील, मी लिहून देतो. का बरं? कारण घरच्यांनी तुमचं जेवढं आयुष्य आहे की नाही त्यापेक्षा जास्त एक्सपिरियन्स घेतलेला आहे, ती दुनिया चालते कशी. तर म्हणजे सरळ सरळ विषय काय माहिती का, तुम्ही घरच्यांना म्हणू शकत नाही. त्यासाठी फक्त तुमच्याकडे एकच ऑप्शन आहे, तुम्ही रेग्युलर जे काही करतायत की नाही हे करता करता कंटेंट क्रिएशन करायचं आणि घरच्यांना प्रूव्ह करून दाखवायचं की नाही मी हे करू शकतो. नंतरच घरचे तुम्हाला सपोर्ट करतील, ही गोष्ट लक्षात ठेवा. घरचे काही तुमचा वेगळा काहीतरी तुमचा वाईट विचार नाही करत आहे, आणि तुमच्याकडून काहीतरी चांगलं नाही झालं पाहिजे किंवा तुम्ही पुढे नाही गेली पाहिजे. त्यांचा फक्त एकच हेतू आहे की या एवढ्या भयानक दुनियामध्ये तुमच्यासोबत काही बरं वाईट नको व्हायला, तुम्ही काही परेशानीत नको जायला. घरच्यांचा फक्त एवढा हेतू असतो. त्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे, जे काही सध्या स्टडी करताय, जॉब करताय किंवा इतर काही करताय, बिझनेस करताय, यासोबत पहिले कंटेंट क्रिएशन करा. याच्यामधून घरच्यांना आणि स्वतःला प्रूव्ह करून दाखवा की नाही मी हे फुल टाईम करू शकतो. त्यानंतर ते सोडण्याचा डिसिजन घ्या. हे लक्षात ठेवा की जर तुमचं फुल टाईम काहीतरी जे करताय, जॉब वगैरे करतायत, यामधून तुमचा दर महिन्याला पैसा येतोय, पण कंटेंट क्रिएशनमध्ये कुठली एक रक्कम बिलकुल ठरलेली नसते. त्यामुळं ती रिस्क घेऊ नका. पहिले तुम्ही व्यवस्थित शिका सगळ्या गोष्टी, एक लेवलपर्यंत जा, एक सबस्क्रायबर, एक फॉलोअरचा बेस तयार करा आणि त्यानंतर तुम्ही हे फुल टाईम करण्याचा विचार करा. हे मी तुम्हाला सांगू इच्छितो. चला, लाईक करा, फॉलो करा, सबस्क्राईब करा. बाय.